जय भीम मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी या ठिकाणी लाखो बौद्ध अनुयायांसोबत या ठिकाणी धम्मदीक्षा घेतली। आणि याचे औचित्य साधून भीमगिरी पहाडी, जवाहरनगर, राजेदेगाव या ठिकाणी दरवर्षी हा 14 ऑक्टोबर ह्या दिवशी या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने हा दिवस मनवण्यात येतो। तर आपण सुद्धा या ठिकाणी आलो आहोत आणि काही बौद्ध अनुयायांसोबत या ठिकाणी आपण चर्चा सुद्धा करूया। तर चला। भीमगिरी बुद्धिस्ट धम्म संमेलन या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित होत आहेत आणि कार्यक्रमाला सुद्धा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये या भीमगिरी पहाडीवरती या ठिकाणी बंदोबस्त लागलेला आहे आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक सुद्धा आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवत आहेत। आणि साईडलाच आदर्श इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज ठाणा यांनी सुद्धा सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त या ठिकाणी आपला बॅनर सुद्धा लावण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी दुकानं सुद्धा लागलेले आहेत दोन्ही साईडला। आणि या ठिकाणी झुले लहान मुलांकरता लावण्यात आलेले आहे। रेलगाडी सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। खूप छान असे पंचशिलाचे ध्वज आणि अशोक चक्र या ठिकाणी लावण्यात आले आहे गेटवरती। खूप छान अशी बुद्धाची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या ठिकाणी पंतजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आणि साईडला हा काउंटर सुद्धा या ठिकाणी धम्मदानाकरता ठेवण्यात आलेला आहे। भीमगिरी सार्वजनिक या भाऊ काय सांगाल, आज 14 ऑक्टोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धम्मदीक्षा दिली आणि आज राजेदेगाव पहाडी, भीमगिरी पहाडी या ठिकाणी हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी लोकांनी उपस्थित राहिले, तर त्याबद्दल काय सांगाल सर? सर्वात प्रथम भीमगिरी पहाडी या ठिकाणी उपस्थित सर्वांना 69 धम्मचक्र प्रवर्तन शुभकामना। हा दिवस आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे। हा दिवस आपल्यासाठी म्हणजे स्वातंत्र्यासाठी आजादीचा हा दिवस आहे। आपण मुक्त
झालो आणि बाबासाहेबांनी 1956ला आपल्याला मुक्त केला, त्या दिवसाचा महत्त्व म्हणून आपण या ठिकाणी येतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करून त्याच्यानंतरच्या पिढीला आपण असे सुखाचे दिवस देऊन चांगले दिवस येऊ मागच्या साईडला या ठिकाणी जेवणाचा प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी बाबासाहेबांनी 2 शब्द लिहिले, अस्पृश्य मूळचे कोण, शूद्रपूर्वी कोण होते, अस्पृश्य आम्ही तर मग शूद्रपूर्वी कोण होते याचा विचार आहे. या महाराष्ट्रामधील मराठा, कुणबी, ओबीसी, पाटील समाज इथला ओबीसी समाज जो स्वतःला उच्चवर्गीय समजतो तो समाज म्हणजे शूद्र. आणि कदाचित माझ्या ओबीसी भावांना विचार पडला असेल की आम्ही शूद्र कसे. इथला मराठा ओबीसी समाज जर शूद्र नसता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डाव्या पायाच्या अंगठीने झाला नसता. म्हणा यार, कारण की शिवाजी महाराज शूद्र होते, शूद्रांना मनुस्मृतीप्रमाणे राजा होत होतं. या महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण शिवाजी महाराजांचा राज्य तिलक करण्यासाठी तयार नव्हता. पहिला राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 मध्ये आणि दुसरा राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा बुद्धाच्या विचारधारेनुसार दुसरा राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा झाला. शिवाजी महाराज दुसरे कोणी नव्हते तर शिवाजी महाराज बुद्ध होते. कारण की बुद्ध म्हणजे हा धर्म नाही, विचाराने माणूस बुद्ध होता जातो, केला जातो. विचार महत्वाचे आहे, कारण की तृष्णा तृप्त झाल्या शब्दापुढे भीमाच्या, तृष्णा तृप्त झाल्या शब्दापुढे भीमाच्या, सरिता वाहत आल्या शब्दापुढे भीमाच्या, मनोज राजा अर्थपूर्ण शब्दातील अर्थ ऐकून तलवारी बोथे झाल्या शब्दापुढे भीमाच्या. सभी लोग हाथ ऊपर करेंगे, बिना हाथ ऊपर सभी के सभी को बोले ताली बजाओ. अरे जय भीम बोलो, 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 जय भीम बोलो. आओ सारी मिलके मागचे काप्या करून पास झाले काय नाही ना. सगळ्यांना मला हात वरते टाका, सगळ्यांचे हात वरते पाहिजे मला, समोरचे मागचे सगळ्यांचे सगळेजण जोरात मला म्हणे जय भीम बोलो, 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 जय भीम बोलो. आओ सारी मिलके जोरात म्हणा ना, ताकद नाही काय. 500 महाराजची अवलाद आपण, 500 महाराजांची ती ताकद आपल्यात असली पाहिजे. बोले जय भीम बोलो, जय भीम बोलो, जय भीम बोलो. आओ सारे मिलके सब, अरे आओ सारे मिलके सब, अरे आओ सारे मिलके सब. माझे भोजन कार्यक्रम चालू आहे, तुम्ही भोजन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून म्हणजे निष्ठानंद महादेव यांनी पदक प्राप्त केलेले आहे. पालघर जिल्ह्यात नागपूरवरून आलेले आहे. आदरणीय चंद्रकांत सांगलीकर त्यांनी उद्योग क्षेत्रात आपली भयभीत साथ रोखलेली आहे आणि कधी जर संधी मिळाली तर तुम्ही त्यांच्या कार्याचा आढावा घेऊ शकता. कधी सांगलीला जाण्याची संधी मिळाली तर एक बुगवाड म्हणून जागा आहे, तिथे त्यांनी ब्रह्मभूमी निर्माण केलेली आहे. ती पण स्वसंस्थातून शासनाकडून पैसा न करता त्यातून आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची
दादा भगवान गौतम बुद्धांचा सन्माननीय स्वामी मंत्रालयाकडे येताना सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी रोड क्लिअर करावा. उपासक उपासिका जे रोडवरती आहेत सध्या भरपूर जागा आहे आपल्याकडे, रोड क्लिअर करा. उपासिकांना निवेदन आहे की त्यांनी रस्ता क्लिअर करावा. कृपया पाहुण्यांना आपला मार्ग मोकळा करून द्यावा. समस्त सन्माननीय सगळ्यांना मेहमानों को रिसीव करते हुए हमारे भीमगिरी बुद्धिस्ट वेलफेयर सोसाइटी के पदाधिकारी, बड़ा ही हर्ष का अवसर है कि एक वर्ष बाद ये समा हमको देखने को मिलता है जवाहर नगर में, जिसके लिए पूरे साल भर सभी बुद्ध उपासक और उपासिका प्रतीक्षा करते हैं. मेहमानों का आगमन हमारी उपासिका है स्वागत करते हुए गुरुजी मागे फोन घेऊन गुरुजी मागे फोन घेऊन महाथेरो बनते धम्मतम आदरणीय शेररे जी क्या नहीं करवाता. मेहमानों का आगमन कार्यक्रम स्थल पर समिति के सभी पदाधिकारी, महिलाएं और अतिथिगण, ग्राउंड में उस मूवमेंट को रिस्ट्रिक्ट करिए. जो हलचल हो रही है अननेसेसरी हलचल ना करें, क्योंकि आपको कार्यक्रम को जो है वो केवल देखना ही नहीं है तो महसूस भी करना है और समझना भी है. धम्मचक्र प्रवर्तन दिन के इस पावन अवसर पर जवाहर नगर संसार के सबसे बड़ी रक्त विरहित क्रांति हुई परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने नागपुर के दीक्षा भूमि में अपने लाखों अनुयायियों के साथ बौद्ध धर्म को अपनाया. आज हमारे लिए यह दिवस केवल उत्सव नहीं बल्कि मानवता, समानता, हॅलो, ते संपूर्ण ते प्रज्वलित करायचे सर. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण 25ला होईल आणि मेदानांची म्हणते नमामि. आवाज दीजिए, आवाज बोलिए, सभी लोग बोलिए. बुद्धं नमामि.
धम्मं नमामि संघं नमामि उपासवन्नामि भन्ते द्वारकयेन मय्यागतं सर्वपराग खमतो मे भन्ते उपासहं भन्ते तिसरणेन सह पंचशीलधम्म याचामि अनुग्रह अत्वा शीलं देथ मे भन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि उपासहं भन्ते तिसरणेन सह भन्ते एमहं वदामि तं वदेथ नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणागमनं परिपूर्णं पाणातिपातां वेदमन् अदिन्नादानं वेदमन् सिक्खापदं समादियामि मागच्या वर्षी म्हटलं की आपण अभ्यासिका केंद्राकरता आपल्या ऑफिसमध्ये जे तिथं तपासणी करतात तिथं डॉक्टर बाबासाहेबांचं छायाचित्र लावलं आणि दर्शनी भागावर तथागतांच्या मुद्द्यांचं छायाचित्र लावलं. असं एकमेव बुद्धिस्ट आपले डॉक्टर रंगारी साहेब आहे. त्यांच्याविषयी मला गर्व आहे की ते बुद्धिस्ट डॉक्टर म्हणून सर्वांचा इलाज करतात. लाखो लोकांचा इलाज केलेला आहे. पाठपाठी पैसे दिले अथवा नाही दिले तरी पण त्यांनी व्यवसायामध्ये अनेक लोकांना जीवनदान दिले. गिरीश बुकामध्ये त्याची नोंद व्हावी अशा प्रकारच्या अनेक लोकांचा त्यांनी इलाज केलेला आहे. जवाहरनगरचे सर्व लोक त्यांची परिचित आहे. त्यांची सुरुवातीत त्या ठिकाणी प्रॅक्टिस होती. अनेक लोकांनी त्यांच्यावर उपचार केलेले आहेत त्यांनी. असे हे आपले डॉक्टर रंगारी साहेब मागील वर्षापासून त्यांचं या ठिकाणी येणं झालं नाही पण यावर्षी तो कार्यक्रम आंबोऱ्यावर तो कार्यक्रम वाटून एक आपल्या सर्वांना सदिच्छा भेट द्यावी आणि एक प्रेझेंट अभ्यासिका केंद्रामध्ये एक बाबासाहेबांचा छानचा फोटो असावा. तो फोटो सुद्धा या ठिकाणी प्रेझेंट मी भीमगिरी बुद्धिस्ट वेलफेअर सोसायटीतर्फे त्यांचं अभिनंदन स्वागत करतो. आभार व्यक्त करतो आणि रंगारी सरांना आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं 2 शब्द शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती करतो. धन्यवाद. सगळ्यांना जय भीम. नमो बुद्धाय. सनरामरं लोकगर्वन्दे सुगतं गति विमुक्तमं ध्रुवधं मधुरन्दरं
शिलरासि शुभाननं अहं वन्दामि तं भीमं वेदनामकं. करुणेचे महान शास्ता लोकगुरु तथागत सम्यक संबुद्धांना पंचांग प्रणाम. भारतीय संस्कृतीमध्ये ज्यांना धम्मदायक म्हणतात, ज्यांनी भगवान बुद्धांच्या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन, अनुत्तर धम्मचक्र प्रवर्तन ज्या ठिकाणी केलं तिथे धम्मस्तूप निर्माण करण्याचं कार्य करणारे प्रियदर्शी सम्राट अशोकांच्या प्रती सादर अभिवादन. ज्यांच्यामुळे बाबासाहेबांना बौद्ध ही संज्ञा लाभली असे पूज्य भदंत उ चंद्रमणी महास्तवीर यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करतो आणि भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून नव्हे, त्यांनी भगवान बुद्धांचा धम्म हा ग्रंथ मानवी मात्रांच्या कल्याणाकरिता दिला. तद्वतच येवले या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली आणि तब्बल 21 वर्षांनी नागपूरच्या दीक्षाभूमीला धम्मदीक्षा दिली. आणि खरोखरच बाबासाहेबांनी चंद्रमणींच्या हस्ते दीक्षा घेऊन 7 लाख जनतेला लाखोंच्या संख्येत धम्मदीक्षा दिली. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर माझ्या तरी स्वप्नातील धम्मदीक्षा गुरु झालेत असं म्हणायला काही हरकत नाही. या भीमगिरी बुद्धिस्ट वेलफेअर सोसायटी अंतर्गत भीमगिरी पहाडी पर्यटन स्थळ बुद्धिस्ट धम्म संमेलना 3 दिवसापासून चालू आहे. आणि या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटक शेंडे साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवर, गोस्वामी साहेब यांनी छान गोष्ट सांगितली. आणि पोटतिडकीने इथे जे काही चाललेलं आहे, भव्य स्तूप उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे, तो यशस्वी हो अशी आजच्या प्रसंगी शुभेच्छा मंगलकामना. कारण राज्य शासनाचा क दर्जा पर्यटन क्षेत्र इथे प्राप्त आहे. 2008 पासून आपण प्रयत्नरत आहात. तर कार्यक्रमाचे उद्घाटक प्रबंधक शेंडे साहेब यांनी पण एक छान गोष्ट सांगितली की जन्मजाती अर्थात काय धोका निर्माण झाला आहे असं संक्षिप्तपणे सांगितलेलं आहे. या नगराच्या प्रथम सरपंच स्वातीताई हुंबडे आणि खरोखरच धम्मत भंतेजींच्या विषयी काय बोलावं, त्यांनी एवढं ओजस्वीपूर्ण जोशपूर्ण धम्मदेशना दिली आणि ते म्हणाले आज हम कहाँ खडे है. खरोखरच या बाबींचे चिंतन केलं पाहिजे की बुद्धगयेचा मसला अजूनही चालू आहे, तो यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणून आदरणीय भंतेजींचं वक्तव्य आपण ऐकलेलं आहात. धम्मज्योती भंतेजी म्हणाले की धम्मदीक्षा झाली, धम्म समजून घेतलं पाहिजे, ही खरोखरच विशेष आहे. त्यानंतर रंगारी साहेबांनी छान गोष्ट सांगितली की दीक्षित झालो आचरणात बुद्ध आला काय. खूप अत्यंत माझ्या मनातील त्यांनी हा प्रश्न केलेला आहे. खरोखरच धम्मदीक्षेनंतर आपली वाटचाल कशी चाललेली आहे. लीडर सोडा आणि समाज जोडा. स्वतःचं भलं कशात आहे, पद लालसांच्या पोटी काय करीत आहेत आणि धम्माप्रमाणे वागा. खरंच आपलं मानवांचं कल्याण होऊ शकतं असं त्यांनी ह्या बाबी सांगितलेल्या आहे. मी अधिक न बोलता, मी आधीच कुठेही कार्यक्रमात गेल्यानंतर मला मनोमन बोलण्यापेक्षा कृती ही अत्यंत महत्वाची आहे. गोस्वामी साहेबांचा मोठा शब्द होता. मी देखील या जिल्ह्याचा असल्यामुळे मला इथे येणं अगत्याचं होतं. बाबासाहेबांनी धम्मदीक्षेनंतर आपल्याला जे काही, तुम्हाला माहीतच असेल की धम्माचा गाडा मी इथपर्यंत आणलेला आहे
तो जर तुम्हाला पुढे नेता आला नाही तर मागे देखील खेचून जाऊ देऊ नका. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. धारे तिथे धम्म. धम्मदीक्षानंतर धारण करण्याचं नागपुरात आम्ही राहतो, कुठेही धम्म प्रशिक्षण केंद्र उदयास आलेलं नाही. मी नागपूरला 38 वर्षापासून वास्तव्याला आहे. तुम्हाला माहित असेल, या भंडारा जिल्ह्याने पहिले बौद्ध भिक्षू धम्म दीक्षेच्या पूर्वी देणारे कोणत्या भिक्षूंचं नाव कुणाला माहित आहे? तुम्हाला माहित नसेल, पांडुरंग खापर्डे. घाट रोड पाहिलाय का पवणीचं कोणी? तर तिथले भदंत शासन रश्मी. त्यांनी 16 एकर जागा आहे कुठे? सारनाथला. त्यांची अंतिम इच्छा होती की भगवान बुद्धांचं संपूर्ण 80 वर्षांचं आयुष्य म्हणजे 45 वर्ष त्यांनी धम्म प्रसारित केला. आणि त्यांची इच्छा होती की चरत भिकेवे चारिकन, बाबासाहेबांना अपेक्षित बौद्ध भिक्षू कसा हवा होता. आणि यांचं सांकेतिक म्हणजेच सारनाथला वटथाई बुद्धविहार निर्माण झालेलं आहे. तर भदंत शासन रश्मी 4था वर्ग शिकलेले होते, परंतु त्यांना 13 भाषेचं ज्ञान होतं. आणि म्हणून भदंत शासन रश्मी विद्यापीठीय थायलंडच्या ठिकाणी जाऊन त्यांना फक्रू सरविजय अशा प्रकारचा एक भारतीय वंशाचे व्यक्तिमत्व थायलंडला जाऊन पुरस्कार मिळतात. आणि म्हणून धम्मदीक्षेच्या पूर्वीचे बौद्ध भिक्षू जे 1950ला भिक्षू झालेत. आणि खरोखरच बाबासाहेबांची त्यांची पहिली भेट ही श्रीलंकेला झाली. आणि ते काही दिवसांनी चिवर सोडणार होते, पण बाबासाहेबांची भेट झाल्यानंतर बाबासाहेब त्यांना म्हणाले की तुम्ही कुठून आले? ते म्हणाले की मी महाराष्ट्रातून, नागपुरातून आलेला आहे वगैरे. सांगण्यास तात्पर्य आहे की या धम्मदीक्षेनंतर 1957ला आपल्या जिल्ह्याचे एक महान विद्वान डॉक्टर भदंत सावंगी मेधनकर या भिक्षूंचं नाव आपल्याला माहित आहे काय? तर त्यांनी पाली वाङ्मय में बोधिसत्व सिद्धांत, कारण बोधिसत्व बाबासाहेबांना संबोधलं जात असतं आणि म्हणून पाली वाङ्मय में बोधिसत्व सिद्धांत या विषयावर जबलपूर युनिव्हर्सिटीतून PhD प्राप्त केलेली आहे. भंडारा जिल्ह्यातील असंख्य भिक्षू होऊन गेले. तुम्ही आकोड वगैरे नाव ऐकलं? तर त्या आकोड मधून एक बौद्ध भिक्षू आपल्याला माहित आहे की नाही, तर एक मेश्राम परिवारातील डॉक्टर ज्ञानरत्न नावाचे बौद्ध भिक्षू जे विनय पिटक आहे, या विनय पिटकाची ज्याला टीका म्हणतात, समंत पासादिका या ग्रंथावर दिल्ली युनिव्हर्सिटीतून PhD केले. किती भिक्षूंचं नाव सांगावं? आपले डॉक्टर शीलवंश हे तुमसरकडे एक गाव आहे, तिथून ते डॉक्टरेट झाले. तुमच्या शेजारी असलेले भदंत धम्मदीपजी त्यांनी डॉक्टरेट केलेली आहे. मी काय सांगावं तुम्हाला, तर मला हे असं वाटतं की धारे तिथे धम्म. धम्म काय आहे? धारण पालन करण्यात आहे. पहिला आहे धारे ती, पहिला आहे सुनात धम्मदेशना ऐकली पाहिजे, त्यानंतर धारण करता येईल, त्यानंतर पालन करता येईल. आणि असं जर झालं तर खरोखरच आपण बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ वाचला असावा. त्यामध्ये बाबासाहेबांनी एक गोष्ट लिहिली आहे, बुद्धाचे धम्मामध्ये स्थान. काय म्हणतात बाबासाहेब? त्यामध्ये स्पष्ट म्हणतात, धम्म प्रवर्तक, धर्माचे जे चालक आहेत म्हणजे धम्म प्रवर्तक आणि त्यांचे प्रवर्तक केवळ जय जय करून चालणार नाही. तर बाबासाहेबांनी जो धम्मदीक्षेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 तारखेला जो संदेश दिलेला आहे ते भाषण आपण खूप अत्यंत गांभीर्याने वाचलं पाहिजे. मला रोखठोक भाषण करायची सवय नाही. आपण सर्वच जाती धर्म बाबासाहेबांनी घटनेमध्ये दिलेला आहे की सर्वांनी सर्वांच्या धर्माचा आपण धर्मनिरपेक्षता या बाबींचे चिंतन केलं पाहिजे. सर्वहारा समाजासाठी बाबासाहेबांनी घटना लिहिली आहे. सर्वांचे अधिकार आणि हक्क ही खरोखरच त्याची अंमलबजावणी होतं काय? आज भारताचं वास्तव काय आहे? देशात काय चाललेलं आहे? कसलं सरकार आहे?
आणि म्हणून गोस्वामी साहेबांनी छान सांगितलेलं आहे की अनेक ते लेटर देत आहेत, त्याचं पुनरावलोकन करीत आहेत, परंतु आज खरोखरच आज एवढी ही जनसंख्या पाहून आमचं व्यक्तिगत मन देखील मोहून गेलेलं आहे आणि खरोखरच सर्वच जाती समाज बांधला पाहिजे. बाबासाहेबांनी जोडलेलं मानवतेचं नातं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या 4 गोष्टी याला चतुर्सूत्री म्हणतात. तर लोकशाहीचे उद्गाता हे भगवान बुद्ध होते आणि त्यांच्याच तत्वज्ञानातून बाबासाहेबांनी ही देशाची घटना लिहिली. आमचे एक उपासक महान होऊन गेलेले आहेत, रंगराज लांजेवार. त्यांच्या शब्दात मी 2 शब्द बोलेन आणि माझ्या अध्यक्ष भाषणाला मी विराम करेन. ते म्हणतात, भीमरावाने या देशावर प्रेम लौकिक केले, इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले, रंगवून ते गेले. अधिक न बोलता खूप कालावधी झालेला आहे. गोस्वामी साहेबांचा हट्ट परिपूर्ण करावा या प्रक्रियेने येण्याचा मनोदय इथे झाला. एवढा बहु संख्येने ही जनता बघून आम्हाला वाटतं की खरोखरच या भंडारा जिल्ह्यातील हे जे काही इथे भव्य दिव्य चैत्य निर्माण होण्याचा संकल्प आहे तो सर्वांनी त्याला मदत केली पाहिजे. दानंग युद्धंच समानांचं माहू. भगवान बुद्ध संयुक्त निकायमध्ये म्हणतात, दान देणं म्हणजे खरोखरच लोभ, द्वेष आणि मोह हे सारं जिंकून आपल्याला दान करायचं आहे. तेव्हा या समितीचा जो संकल्प आहे तो पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शिखरावर अनेक गोष्टी आहेत. त्याला पर्यटनाचा दर्जा पण झालेला आहे आणि म्हणून अधिक न बोलता वेळेचं भान ठेवता आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि या कार्यक्रमाचे उद्गाते जे आहेत त्यांचे सर्व समिती आहे ते निश्चितच धन्यवादास पात्र आहेत. अधिक न बोलता आदरणीय भिक्षू संघ सर्वांना शुभेच्छा मंगल कामना करेल. सभ्य बुद्धा बलपत्ता पच्चकानं स्वयं बलं अरहंतानं सतेजेनं रक्तं वंदामि सब्बसु आयु आरोग्य संपत्ति सग्ग संपत्ति भेवस ततो निब्बाण संपत्ति इमिन्नाते समिद्ध. साधू साधू साधू. खूप काही बोलायचं होतं, वेळेचं भावी इथेच थांबूया. वल्लं अर्हंतानं तेजेनं रखं वंदामि सब्बसो आयु आरोग्य संपत्ति सग्ग संपत्ति वेवचं ततो निब्बाण संपत्ति इमिनाते समिज्जतु आयु आरोग्य संपत्ति सग्ग संपत्ति वेवच ततो निब्बाण संपत्ति इमिन्नाते समिज्जतु इचितं पतितं तुम्मं किप्पमेव समिज्जतु सब्बे पुरन्तु चित्त संकपा चंदोपनरसो यथाति. साधु साधु साधु. धन्यवाद सगळ्यांनी.